दादा शिंदे आनंदपूरची दादा शिंदे यांची विजय तुम्हाला काय सांगायचं काय भाऊ मातसरी बळदर्शन आल्यावर हरणीला पाडलं छातीवर गुडघा ठेवला आणि संचार काढलं बर का परशुरामानं झाडाने शिर वाहिली केलं त्या वक्ताला वाहिली केल्यावर प्रकार काय झाला भाऊ संचार भिजवून चालला चालल्याबरोबर ते होतं का नाही शिर होतं का नाही पापाचं पुण्याचं पाडलं शंकराच्या हातात होत त्या टायमाला बर का शिर उचललं पुण्याच्या पारड्यात टाकलं श्री विधवा मंदिराच्या बांधकामासाठी व मायाका कामादेवीच्या बांधकामासाठी व डिकमळेच्या बांधकामासाठी सदा हाताने मदत करा आपले नाव सांगा गाव सांगा आपल्या नावाची देणगीची पावती घेऊन जावा पावती बुक मंदिरासमोर चालू आहे थंड वाजून लोटण्या खात त्याच्या माग बर का पिताजीच्या जवळ गेला जाऊन ना काय केलं पिताजी तुमचं काम केलंय माझं करा ही बघा समचर आणले बिजू शिंदे भक्ती आनंदपूर कुठे असेल त्याने ऑफिसशी संपर्क साधायचा आपला पुजारी बोलत आहे शिंदे भक्ती आनंदपूर कुठे असेल त्यांनी माहिती संपर्क साधायचा आपला पुजारी बोलवत आहे होय अरे पण परशुराम आज शरीराचे शिर कुठनं बॅना पण साजिवंत करा माझ्या मातोला असं करायचा होता कसं वरत पायाने खालतं उस करून कोण झोपलेली शिरायची तर शिरा लगा साजिवंत करतो दुसऱ्या शिरीज हा म्हणताना परशुराम ऐकलं काय केलं सगळी दुर्व्या फिरला होय परशुराम त्याला शिरी कुठे हवं ना वरती पाय खालत मुंडी करून झोपलेली शिरी काय गावाना त्याला घामदूर पडलेला काशीच्या काठाला गेला बर का मांगाची एक शिरी होती मांगाचे होय हा मग एकट्या कापून कापून दमले होते हातात कोयचं होतं तसंच निजलेल्या जाग्याला झोप लागली हो तिची आईला हाय म्हटलं शिरी वरचं पाय खालचं मुडका म्हणून त्या परशुरामानं विचार केला होता बर का शिरतीचं कापलं होय आणि काय केलं होतं बर का हातामध्ये घेतलं घेऊन ना बर का निघून
सगळ्या हाताने मदत करा मदत करा. नाव सांगा गाव सांगा आपल्या तुला काय सांगायचं काय हो गावरवाडीचा पुजारी मागाच्या श्रीचं गावरवाडीचा पुजारी आपली भक्ताले माईक पैसे जाय. पळायला लागला होता. हातात घेऊन लागला होता पळायला हो गावरवाडीचा पुजारी लागलं होतं. आपली भक्ताले माईक पैसे जाय. गेला आणि पिताजीच्या हातात दिलं. ते शिर दिलं पिताजीच्या हातात. जाणलं बघा धरा. एवढ्यात कोरडं पडलं होतं बरं का त्या ऋषीला. भांडारा शिर जोडलं. जोडून काय केलं भाऊ अमृत त्याच्यावर शिपलं. शिपूनचे ना साजीवंत केली तुझी शिरी साजीवंत झाली बघ म्हटलं आपण. एवढा प्रकार काय झाला भाऊ शंकरान पुण्याच्या पाड्यात ते रेणुकाचं शिर ठेवलं नेमकं त्यांच्या मोहरात. त्या ऋषीच्या. अरे ज्याला मला ही एक थंड आली ह्याला ही जोडे. होय, चांगलं होतं हो. हा होय त्या मांगाच्या शिरीला त्या रेणुकाचं शिर जोडलं. जोडून तिने तिला बी साजीवंत केली बर का. अमृत शिपून होय गावा आता तुम्ही सांगतो असं करायचं तुम्ही. कसं हो सकाळी करा. संध्याकाळी अरे तुम्ही ठिकाणी माझ्या आश्रमाला यायचं नाही. हा मग आम्ही कुठं राहायचो सुट्टीची झाई फाडली तुझी परडी बनवली. होय रेणुकाच्या शिरावर ठेवली पाठीत वाटी ठेवली. आणि ठेवून बर का त्या वाटीत तुकडा पडलेला परशुरामाला द्यायचा आणि पाठीत पडलेला तो खायला. म्हणून लागला होता बोलायला बर का. त्यावर का त्या मांगाची बाई ती साजीवंत केलेली बोलती झाली. मोठी झाली बर का त्या ऋषीला. आम्हाला काय देता का नाही हो ए देवा हा? आम्हाला काय वग मान. म्हणून लागली तू बोलायला हो. अरे हे बी अवघड झाली. मग काय हो त्यांना काय केलं. काय केलं हो अर्धी खोप बनवून दिली. अर्धी अर्धी खोप हा एक पुरुषाची खोप एक शिरीची खोप. त्या ऋषीनं हा सांगा बरोबर कशी बनवली ती खोप. आणि अर्धीची कुंचायची थांब बघू. आता तुम्ही सांगा आम्हाला काय माहिती. जगदीला त्याच्या ठकुरीवरून त्याला काय सांगितलं. काय हो तू बाई बी नाही आणि गडी बी नाही. होय जोखता तुला ये म्हणत्याले. जोखता तुला ये म्हणत्याले. आवत्यात हे ठिवाला. आवत्यात हे ठिवाला. रेणुकात हे बाईवा. रेणुकात हे बाईवा. मागाच्या शिरीला शिर जोडलं त्याचं जोगतं नाव ठेवलं. आणि त्याला गडी म्हणावा तर साडी नुसतोय. साडी नसतोय बाय म्हणावं तर मिशा येते. होय म्हणजे त्याला अर्धे खोप म्हणतात. म्हणते ते होय. हा हा आणि मागाची बाई आलेली त्याला पाठ शिकूनच सांगतो. ती सांगायला नाही बे. हा बरं आणि त्या रेणुकाचं नाव बदललं. काय ठेवलं यल्लवा नाव ठेवलं. यल्लवा. यल्लवा नाव ठेवलं. हा होय शंकराच्या पुण्याच्या पाड्यात 9 दिवस शिर होतं रेणुका. 9 दिवस होत. हा तुला मला काय माहिती आहे
मग ते कुणाला रेणुकाला मागाच्या बाईला जोडल्यावर 9 दिवसाचं काय केलं त्या ऋषीनं? काय हो सांग बघू. आता काय आम्हाला माहिती, तुम्ही म्हणणार ना आम्हाला विचारा. सत्ययुगाला विचार केला. काय हो नवया दिवसाचा उपास ठेवावा. काय सांगायचं तुला? काय झालं मारला 9 दिवस शंकराच्या पारड्यात रेणुकाचं शिर होत. होय होय. मग काय झालं हो? मग केल्यानं काहीतरी मान दिला पाहिजे. दिलाय काय मग? 9 दिवसाचा तुझा उपवास करते म्हणून सांगितलं बर का. आणि नवरतन तुझं म्हणून धरते होय. आणि सणाचं नाव दसरा ठेवलं. जी आता दसरा वय ते मला माहिती. मग काय करायचं? दसराच घे का नाही मामा? दसराच आहे की नाही? सत्ययुगाला विचार केला. होय. काय केलं? यल्लभानं डोकीवर ती परडी घेतली. घेऊन ना बर का. नाही नाही नाव घेते बाबा घोरपडीचा आवाज आहे. या भक्तांनी या चाललेल्या रेणुकाच्या खच्चला 21 रुपये दिले. आमच्या पुजारी मंडळाचा देवाचा आशीर्वाद आहे. सत्ययुगाला विचार केला. होय. आणि पाठी डोकीवर फरणी घेतली. काय यल्लवाना बर का. आणि काय केलं? काय हो? शुकुरा पटणे आपला भागात आलेला माहिती संपर्क करायचा आहे. बाबा हे मागायला. आयाला हे लागल्या. आयाला हे लागल्या. मधुर या पल्याला. मधुर या पल्याला. काय सांगितलं होतं? काय सांगितलं तू? अख्खा दोघांच्या मनावर मागून खाला म्हणून सांगितलं होतं बर का. हे यल्लवादेवी समुद्राच्या धारा दरवाजाच्या तोंडाला बाहेरच्या बाजूला जाऊनच ना बर का. उभा राहिली. उभा राहून काय केलं? अख्खं जोगो म्हणलं. म्हटलं बरोबर बर का. काय केलं त्या रामसम्राटानं? रामाची गरज राजूबाई होय. करायला लागली होती. भगवान माझे संपर्क साधा. करायला लावून विचार केला. विचार केला त्या टायमाला. त्या सकाळी घरनं दीक्षितांतराचा का वाढला म्हणून ना काय केलं होतं? पैलवान प्रसन्न घोडके बस माझे संपर्क साधा. घेऊन ना बाय
आपला पुजारी बोलवता प्रबंध वडके हा चाल द्या हे मध्ये मध्ये पैसे देऊ नका वय म्हणा जत तालुक्याचे राहणार अमृतवाडी गाव आणि तुकाराम रामू बाबर फिरण्यात चाललेल्या वविला रेणुकाच्या 51 रुपये दिले. आमच्या पुजारी मंडळाचा देवाचा आशीर्वाद बाबा काय सांगायचं तुला काय भाऊ ताक करायला जाऊ हिला अक्कल जोगा म्हणल्यावर रवी तशीच टाकाची घेतली त्या खुणाच्या येल्लवाच्या डोक्यात मारली. डोक्यात मारल्याबरोबर ते रवी मोडल्याचे अहो सोन्या सवर्णाची लागली. मग करायची एवढा प्रकार काय झाला भाऊ नेऊन देवाऱ्यावर ठेवली. तिला नवरा गावात जाऊन असा पान सुपारी खाऊन जरा घोटभर घेऊन असा असा वराचा झालता. हे कारभारी हेकडे गावात जाऊन नुसती मजा करायची सैन्य करायची नाही. मग काय करायचं घरात बसून किती कमवली बघ. शान काढायचं काय बरं की शान काढलेलं शान काढलेलं गावात देणं घेणं किती करून आलो तुला काय अक्कल आहे येणं घेणं मी हलची नाही तेव्हा करून आला आणि बायकाचं ऐकावं लागतंय. आता पण नाही नाही बायकाला ऐकलं बायको सांग वाकडं खात सोडीची लागते. ऐकावाच लागतं. ऐकायला लागतंय तू ऐकतो का नाही सगळ्या विचार केला आणि काय लागली होती बोलायला आपल्या पतीला आता तो उद्या गावात जायचं. मग काय करायचं उद्या आणि ती वीसच्या येत्या हा मग काय करायचं मी सांगते काय करायचं. हा रत्ना देवी फिरली आणि गेली कोणत्या जाग्याला डुबला डुबला हाय बत्या डुबला डुबला हाय बत्या
देवी तर जाऊन दारात उभं राहिल्याची पंडी तर भरली पाहिजे तर हो म्हणजे गरीब माणूस नाही देवाला झटत असतो होय घे श्रीमंत झटत नाही अनेक बँक टाकूया म्हणजे कशाला एकटं खर्च करायचं बँकेत टाकून मागे मोदी बंद केली बंद का होईना हा. तर कुणाला दान धर्म करायचं चहा पाजणार नाही पण गरीबापाशी नाही भक्ती असते होय दोघी कोण गेली पिशी झाली आता दुःख सुद्धा नाही त्याची परडी कशाला भरायची हो म्हणून कुठं बर का कुठे गेले होते निघून बर का देवाला विचार केला होय आणि काय केलं दुबळ्या खोंडून देवीला म्हणजे सहज उभारा म्हणून लागली होती बोलायला बर का आणि निघून कुठं कुठे गेली होती त्या वक्ताला कुठे राज्य वाड्याला राजा वाड्याला कोकटनूर जवळील खोदनाट्टी ए बाईसाहेब काय झालं माझ्या घरवाल्याला देवी आली ती मग तुझ्या घरला आले असेल मला काय हा? तुझ्या घरला आले असेल ती कुत्राची म्हातारी म्हणत होती हो, तुझ्या घरला आले एक शेर दानवार तुझं तळान कानान करून फिरती आणि ती पहिली नेलेलं शेर का द्यायची असू असं ते पहिला नेलेलं शेर आगून ती मग दुसरा शेर नाही उभा रागिली आज जागी आगी आला देवा तुझ्या दारात चंद्राच्या भरात नाम गायला जोरात आपली दत्ताने माहिती संपर्क शेवटाला जाणार माझ्या डिंबाड्या थाप मारया झाडून